आणि मराठा समाजाला गुलालाने काही नाही दिलं, मराठा समाजानेच गुलालाला मान दिला. कारण जे मिळूच द्यायचं नव्हतं ते मिळवण्याचं काम गरीब मराठ्यांनी केलं. कारण मराठ्यांच्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचं GR निघाला, त्यामुळं मराठा हा एकदम आनंदी आहे की त्याच्या लक्षात आलं आहे की आता या नोंदीच्या आधारे आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि त्याचा उल्लेख पण त्याच्यामध्ये आहे, कारण शेती करणारा जो कोणी आहे मराठा आहे तो कुणबी आहे, म्हणजे तो खरा OBC आहे. म्हणून हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावरती ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र आता वितरित केले जाणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता लवकरच सुरू होईल. तसं तर आमचं विखे साहेबांना म्हणणं आहे आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून की उद्या कॅबिनेट आहे, प्रक्रिया सुरू करायची सांगा. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. ही प्रक्रिया पूर्ण सुरू होऊन तालुक्यात किमान हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे ज्यांची नोंद सापडली नाही अशा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्यायचं काम करा. किमान समाजाच्या लक्षात येईल की जे विखे साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जो विषय मनावरती घेतला की तो खरा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे, यासाठी संधी आली, संधीचं सोनं करा. हे फडणवीस साहेबांनी आता केलं पाहिजे. पण पुन्हा कोणाचं ऐकून आमच्या GRमध्ये फेरफार करायचे, शब्द बदलायचे, हे प्रकार करायचे नाही. हे मी खपून नाही घेणार. मग पुन्हा मग नाविलाज मग जशाला तसं पुन्हा आम्हाला मग आता लढावं लागणार. कारण तुमच्या मनात जर पीळ असला तर त्याला आम्ही काय करू शकत नाहीत. मग मराठवाड्यातल्या साधारण 8,000 गावांपैकी 1,500 गावांमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत. 7,000 गावांमध्ये अजून सुद्धा नोंदी नाहीत. नोंदी नसलेल्या गावांमध्ये हे प्रमाणपत्र कशी मिळतील? आमचा उल्लेख केला आहे ना, कशी मिळतील म्हणजे आमचा उल्लेख केला आहे ना. समजा उदाहरणार्थ 1 लाख एखाद्या जिल्ह्यात मराठा आहे त्या काळी निजाम काळात, आता त्याचे 5 लाख झाले ना. जे मराठी आहेत पहिले कुणबी 1 लाख आहेत एखाद्या जिल्ह्यात, तर त्याचे आता आम्ही वंशजच आहेत ना त्यांचे. मग ते कुठे गेले त्याचा स्पष्ट उल्लेख आहे ना. त्याच्यामुळं मराठवाड्यातला हा कुणबी आहे. तुम्हाला आधार पण घेता येतो. नोंदी सापडल्यात त्या नोंदीचा आधार घ्या. हैदराबाद गॅझेटला तुम्हाला जर नोंदीला काय आधार द्यायचा असेल सापडल्या नोंदीचा आधार घ्या आणि प्रतिज्ञापत्र घेऊन प्रमाणपत्र वितरित करायला सुरुवात करा. खेळ नाही मांडायचा पुन्हा खेळ नाही मांडायचा. एवढं हलक्यात नाही घ्यायचं. मग आम्हाला पुन्हा खेळ नाही मांडायचा.